झी 24 तास, एक पाऊल पुढे। आज जो प्रकार घडला, आमदारांकडून एका पोलीस अधिकाऱ्याला झालेली मारहाण, याविषयी आपण चर्चा करतो आहोत। सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिनजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी दोघांनी जे मुद्दे मांडले, गिरीश बापट आणि बाळा नांदगावकर यांनी, ते तुम्ही ऐकलेले आहेत। पक्षाच्या संस्कारांचा आणि आज झालेल्या प्रकारांचा एकमेकाशी काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे। मला आता मगापासून माझं तुमच्या चर्चेमध्ये मी जेव्हा भाग घेतला आहे, याला पक्षातीत अशा तऱ्हेने विचार केला पाहिजे। पक्षाचे संस्कार निश्चित असतात, त्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे संस्कार हे निश्चित आम्ही ज्या तऱ्हेनं काँग्रेसची स्थापना झालेली आहे त्या अहिंसेच्या तत्वावर, गांधींच्या मूल्यांवर झालेली आहे। परंतु ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण विचार करत असताना आता ते सगळ्या पक्षांचे बाकीचे उमेदवार, जरी काँग्रेसचा नसला तरी मी आज त्या विषयावरती जाणार नाही। याचं कारण असं की आज या परिस्थितीमध्ये का आलो याचं मूल्यमापन किंवा त्याच्या बाबतीमध्ये त्याचा अॅनालिसिस करण्याची निश्चित आवश्यकता निर्माण झालेली आहे, हे निश्चित। पहिली गोष्ट अशी की एकंदरच लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी 30-40 लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, आज माझ्या मते ज्या तऱ्हेने बातमी चालली जवळपास 15-16 आमदार, म्हणजे क्षितिज ठाकूर, राम कदम किंवा या एका दुसऱ्या तिसऱ्या आमदारांच्या बाबतीतच बोलायचं नाही, अनेक लोकांना तिथपर्यंत जाऊन तशा तऱ्हेचं कृत्य करायला का भाग पडलं गेलं, हाही एक विचार करण्याची गोष्ट आहे। त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पोलीस व्यवस्थेवरचा एक रोष तर नाही ना, किंवा त्याचबरोबर ज्या तऱ्हेनं तो अधिकारी एक API त्या पहिल्यांदा त्याला त्या गॅलरीमध्ये आला, त्या ठिकाणी काय हवं त्याने काय केले, ह्या सगळ्या गोष्टीचं जोपर्यंत आपण मूल्यमापन करत नाही किंवा त्याच्या तऱ्हेनं त्याची चौकशी करत नाही, तोपर्यंत निष्कर्षाला पोहोचणं निश्चितच चुकीचं आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेणं हे चुकीचंच राहणार आहे, कारण कायद्याचे आम्ही त्या ठिकाणी निर्माण करणारे निर्माते असतो, त्यामुळे त्याची फार मोठी जबाबदारी असते आणि जो वडीलधारा असतो त्याची जास्त जबाबदारी असते। त्यामुळे प्रशासन हे जनप्रतिनिधी चालवत असतात, जनप्रतिनिधीचा अंकुश त्याच्यावर असला पाहिजे ही जेव्हा अपेक्षा करत असतो, त्यावेळेला आपलं वर्तन अतिशय जास्त जबाबदारीचं असणं हे आवश्यक आहे। परंतु त्याचबरोबर हे विसरता कामा नये की एखाद्या गोष्टीचा दुसरा देखील रूप असू शकतं आणि ते रूप जोपर्यंत चौकशी झाल्यानंतर ते समोर येईल। परंतु मगापासून मी जसं सांगितलं, या आता व्यवस्थेचा पूर्णतः एका लार्जर लेवलला विचार करण्याची जी गरज आहे ती आता भासत आहे, निश्चित। अगदी सुराळकर सर, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला ज्यावेळी अशा प्रकारचा संताप येतो, पोलीस अधिकारी उर्मटपणे बोलायला लागतो किंवा त्याच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून असणारी खदखद साचलेली असते आणि ती बाहेर पडते आणि अशा प्रकारे तो आपला संताप व्यक्त करतो, म्हणून अशा घटना घडू शकतात। मी जसं सावंत साहेब म्हणाले ना, याचा जास्त व्यापक विचार करावा लागेल आणि मी तर म्हणेन की आता ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, पण यातून सर्वांनी धडा घ्यायला पाहिजे। लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, पोलिसांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे। फक्त लोकप्रतिनिधींचा प्रश्न नाही, सर्वसामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दल आज आदर आहे का, त्याचं उत्तर नाहीच आहे असं मी गृहीत धरतो। तर पोलिसांनाही बऱ्याचशी आपल्या सुधारणा करावी लागेल की पोलिसांचा जे चांगले अधिकारी आहेत त्यांचा सर्वच लोक मान करतात। माझाच एक प्रसंग आला जिथे माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला एका पुढाऱ्याने वाटेल तसं म्हणजे त्याचा पाणउतारा केला, पण माझा केला नाही। तर मला वाटतं या प्रसंगापासून आपण सर्वांनी धडा घ्यायला पाहिजे। नाही, मला प्रश्न असा विचारायचा की पोलीस अशा प्रकारे, एका आमदार ही काही छोटी व्यक्ती नाहीये, सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर माणूस ज्या शहरामध्ये ज्या गावामध्ये राहत असतो त्यातली एक अत्यंत रिस्पेक्टेबल व्यक्ती, अत्यंत आदरणीय व्यक्तींमध्ये आमदाराची गणना होते। अशा व्यक्तींना भेटणं, अशा व्यक्तींशी बोलणं हा सुद्धा लोक एक विशिष्ट कार्यक्रम आहे असं लोकांना वाटतं आणि अशा आमदारासोबत अरेतुरेची भाषा करणं, अशा आमदारासोबत उद्धट वागणं, ही भावना का निर्माण व्हावी एखाद्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये? नाही, तर चूकच आहे, कारण कोणावर अन्याय कारण काय असू शकतं त्याचं? कारण बरेच असू शकतात, कदाचित त्याच्यावर वरिष्ठांनी केलेला अन्याय पण असू शकतो। माणूस काय करतो सर्वसाधारणपणे की त्याला ज्याच्याकडे त्याला विरोध करता येत नाही, जो कोणी त्याला सॉफ्ट, जसं सर्वसाधारणपणे गेल्यावर बायकोवरच राग करतात एक सर्वसाधारण लोक, कारण ती काही करू शकत नाही। तर हे जेव्हा असा साचलेला जो राग असतो तो जेव्हा उफाळतो त्याला काहीतरी कारणं वेगळीच असतात, तर असं असू शकते। तसाच राग यांनी आमदारावर काढलेला असू शकतो। पण यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पोलिसांनी देखील अत्यंत संयमाने वागायला पाहिजे। जसं आपण अपेक्षित करतो की आज काय झालंय की जो जितके जास्त नियम तोडेल ना तो तेवढा मोठा माणूस, आणि ही सर्व भावना झाली, म्हणजे त्यात पोलीस अधिकारी आलेत, म्हणजे
मी जेव्हा सिग्नल असेल मी तोडत नाही, तर ड्रायव्हर म्हणतो सर सर्व जातात, तुम्ही का जात नाही? म्हणजे आता आज काय कल्पना झाली आहे की नियम तोडणारा, कायदा तोडणारा हा जास्त महत्वाचा. म्हणजे इथे मी लोकप्रतिनिधी किंवा असा फरक करत नाही. बिलकुल बिलकुल. याच्यावर सचिन सावंतांना बोलाय. सचिनजी काय म्हणायचं? नाही, एकंदरच फक्त म्हणूनच मगाशी म्हणलो की काही तथ्य ही अजूनही उलगडली गेली नाहीत. कारण काही अशा ज्याने चर्चा चालल्या होत्या पत्रकारांमध्ये आणि काही अशी हे देखील आल्या की त्या ज्या तपासणी करणाऱ्या डॉक्टरकडे त्या जो सूर्यवंशी आहे त्याने अशा तऱ्हेचं वक्तव्य केलं की माझ्याकडे जर रिव्हॉल्वर असतं मी अर्धा डझन आमदारांना खलास केलं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी देखील बघायला गेलं तर फार दुर्दैवी आहेत आणि या विचारधारेच्या मागे देखील आपण थोडंसं जावं लागणार आहे. की मगाशी जसं सुराडकर साहेबांनी सांगितलं की लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये इतकी हेट्रेडची भावना जर असेल किंवा त्याचबरोबर त्याचं खरं कितीपर्यंत आपण या दृष्टीनं त्याचं एक पाहायला गेलं पाहिजे की इन्साइट करणं किंवा एखाद्या गोष्टीला उत्तेजना देणं हाही एक भाग आहे. परंतु कथंही तऱ्हेनं त्याने उत्तेजना दिली असेल नसेल तरी देखील आमदारांची जबाबदारी ही मोठी होती. त्यांनी त्या ठिकाणी संयम बाळगलाच पाहिजे होता. बिलकुल. नांदगावकर सर, तुम्ही याविषयी काय म्हणाल? आमदारांविषयी बोलताना, आमदारांशी बोलताना एक प्रकारे सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक प्रकारच्या आदराची भावना असते म्हणूया, किंवा एक प्रकारचा दरार असतो त्या व्यक्तीचा. अशा परिस्थितीमध्ये थेट अशा प्रकारची उद्धट भाषा, तीही एका आमदारासोबत करणं, याच्या मागे काय प्रेरणा असावी? याच्यामध्ये राजकारण्यांविषयीचा कमी होत चाललेला आदर आहे की पोलिसांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये की तो तात्कालिक संताप असू शकतो? एका आमदाराविषयी अशी भाषा जनरली कोणी वापरताना दिसत नाही. नाही, बिलकुल. कसं आहे की शेवटी मला सुराडकर साहेब बोलले त्याप्रमाणे खरं आहे ते की शासकीय कर्मचारी असो किंवा पोलीस कर्मचारी असो त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजेत आणि आम्ही लोकप्रतिनिधींनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कसं आहे, माझी बायको माझ्यावर चिडली म्हणून मी बाहेर राग काढून चालणार नाही ना. आणि समाजामध्ये मी दिवसभर काम करून आलो तिकडे चिडाचिड झाली म्हणून बायकोवर जाऊन राग काढणं चुकीचं आहे. मला असं वाटतं की शेवटी तुम्हाला कुठेतरी प्रमोद नवलकर मागे असे म्हणाले होते की राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करत असताना डोक्यावरती एक बर्फाचा खडा, तोंडामध्ये साखरेचा खडा ठेवायला लागतो. तुम्हाला तुमचा आदर समाजामध्ये वाढवायचा असतो. मगाशी आमचे गिरीश भाऊ बोलले ते खरं आहे की समाजाने तुम्हाला आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे. पण काय झालं की दिवसेंदिवस समाजामध्ये सुद्धा राजकारणाविषयी झीड निर्माण होते, पोलीस दलाविषयी सुद्धा लोकांमध्ये चीड निर्माण होते. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आता त्याच्यावरती जर चर्चा केली तर तास, 2 तास, 4 तास पुरणार नाहीत. मला असं वाटतं की शेवटी मान द्या, सन्मान घ्या. तुम्ही जर इतरांना मान दिला तर ते नक्कीच तुमचा सन्मान राखू शकतात. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून 3-3 लाखांचा आपण ज्याला लोकप्रतिनिधी असतो त्याला समाजामध्ये सगळीच चांगली लोक मिळत नाहीत. कधी चांगली लोक मिळतात, काही वाईट लोक मिळतात, कधी चांगली बोलणारे, कधी वाईट बोलणारे. त्याला लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्यावरती संयम ठेवून वागायचा असतो आणि समाजामध्ये काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने सुद्धा तशाच प्रकारची वागण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. अगदी. बापट सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांना राजकारण्यांकडून मिळणारी वागणूक आदराची नसते. पोलिसांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर, अक्षरशः असा शब्द वापरला जातो, वापर करून घेतला जातो पोलिसांचा. अनेक ठिकाणी पोलिसांना हिडीस केलं जातं. पोलिसांना जो आदर मिळणं गरजेचं आहे तो दिला जात नाही आणि त्याची परतफेड ही एक प्रकारची, असं तुम्हाला वाटतंय, असू शकते अशा प्रकारची भावना निर्माण होणं? स्पष्ट सांगतो असं आहे. आता बाळा नांदगावकर म्हणले तसं पोलीस असो नाही तर लोकप्रतिनिधी असो किंवा समाजातला कुठलाही घटक असो, मान हा कधी मागून मिळत नसतो, लक्षात ठेवा. आणि मागून मिळवलेला मान हा अपमानच असतो असं मी समजतो. त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या वर्तणुकीतनं लोकांकडनं सन्मान घ्यायचा असतो, कायद्याने मागून नाही घ्यायचा. त्याची गरज नसते आपल्याला. आपलं वागणं आणि व्यवहार असा पाहिजे की ज्याच्यात समोर मग तो पोलीस अधिकारी असो, सामान्य नागरिक असो नाही तर शासकीय अधिकारी असो. पण आज काय झालंय थोडंसं की आपण मगाशी म्हणलात तसं राजकारणामध्येही काही विशिष्ट वर्ग आणि विशेषतः सत्ताधारी वर्ग हा पोलिसांचा देखील दुरुपयोग करून घेऊ लागलाय. म्हणजे अनेक वेळेला आंदोलनं दडपणं, नको त्या लोकांवर गुन्हे दाखल करणं, नको त्या गोष्टीत लक्ष घालणं, प्रेस्टिज करणं आणि ह्याच्यामुळे काही वेळेला पोलीस हा त्याचा बळी ठरतो. त्याची अशी हिंमत होत नाही की झी 24 तास एक पाऊल पुढे.